नालासोपाऱ्यातील अतिक्रमण कारवाई विरोधात आता नागरिक आक्रमक झाले। रस्ता बॅरिकेड्सने बंद करून नागरिकांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना थेट त्या ठिकाणी अडवलंय। अग्रवाल विजय लक्ष्मी परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आहे। गॅस आणि पाण्याच्या फवाऱ्यासह पोलीस त्या ठिकाणी तैनात आहेत। जमावबंदीच्या आदेशाचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला। कारवाईचा दिवस नसतानाही नागरिक मोठ्या संख्येने आता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल आपल्यासोबत जोडलेले आहेत। विपुल, खरं तर आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय वारंवार या मतदारसंघात अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक आक्रमक झालेत, मात्र आता थेट नागरिकांनी पोलीस आणि कर्मचाऱ्यांनाच अडवलेलं आहे। काय त्या ठिकाणचे सध्या ताजी अपडेट? साधारण किती स्थानिक नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले? नक्कीच 41 इमारती प्रकरणात आज या ठिकाणी घरं वाचवण्यासाठी लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। आधी 500 अधिक लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला घरच्या बदली घर मिळावं अशी मागणी या ठिकाणी नागरिक करत आहेत। त्यामुळे आज अचानकपणे सर्व ही नागरिक आहेत रस्त्यावरती उतरलेले आहेत। हजारो पोलीस या ठिकाणी तैनात झालेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी दंगल पथक असेल व इतर प्रशासन असेल या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपल्या माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हजारो लोक आहेत ती रस्त्यावरती उतरले आहेत आपलं घर वाचवण्यासाठी। आपण पाहू शकता या ठिकाणी आपण नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया, नक्की यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, आपका नाम क्या है, क्या कहेंगे? माझं नाव मंगेश डाकू आहे। माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच नम्र विनंती आहे, महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, केंद्रात पण तुमचं सरकार, तर नवीन जी आर लोकांचा तळतळाट वाचवा। एवढ्या बिल्डिंग बांधून तुम्ही झोपलेले का? आता एकमेकांचे नाव का घेताय? बांधले, लाईट दिलं, पाणी दिलं, सगळं दिलं, मग लोकांचा तळतळाट घेऊ नका। नवीन जी आर काढा आणि यांना स्थलांतरित कुठे करा आणि मग तोडायला घ्या। आज लोकांच्या मुलांच्या परीक्षा आहेत, काय करणार? गाडीचे हप्ते लोकांचे भरायचे, बँकेचे कर्ज आहेत, ते कुठून भरणार लोक? आणि सरकार कारवाई करते, मान्य आहे, अयोग्य आहे, सगळं ठीक आहे, पण ज्यावेळी एवढ्या बिल्डिंग पावसाळ्यात सरकार झोपलेलं का? ही माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, नवीन जी आर काढून त्यांना सगळ्यांना स्थलांतरित करा, ही नम्र विनंती। नागरिकांना स्थलांतर करा, त्यांची राहण्याची व्यवस्था करा अशी देखील मागणी नागरिक करतील। तर महिला या ठिकाणी आहेत, काय सांगाल या ठिकाणी आज तुम्ही रस्त्यावरती उतरले? हो, आम्हाला ना घराचे बदले घरचे आहे। आम्ही पण इकडे ना पहिले बांधल्या बिल्डिंग आहे तर लिगल होते आणि आता तोडल्या तर अनलिगल, असं का? अनलिगल आहे। आम्ही आता इकडे कोणी म्हणतं डम्पिंग है, कोणी काय, तो इतने लोग रह रहे तो रहने दो ना। सरकार को इतने टुकड़े की क्या जरूरत है? क्या जरूरत है ये बता दो पहले। हम क्या मांग रहे हैं? हम 10-10 लाख रुपए डाले ले, झोपड़े वाले को भी बॉम्बे में मिलता है, जो रोड पे रहता है उनको भी मिलता भाड़े में, तो हम लोगों ने पैसे डाले ले, हम लोगों को करोड़ों का घर नहीं चाहिए। और हम लोगों को 2 दिन में इमरजेंसी में हम लोगों को सब नेता क्या करो, पॉलिटिक्स अलग रखो, हम सब मेरे माई बाप है तुम्ही आणि आपले महाराष्ट्र लोक ना आपण, तुम्ही आमच्यासारखे इतकं थोडंसं करा ना। घराचे बदले घर द्या, आम्हाला चॉल मध्ये चालल, आम्हाला काय पण चालत, फक्त आमच्या घर मध्ये घर द्या। भाड्या भरण्याची ताकद नाही तर ते ताकद पडलेले हो, उनके पास पैसे नहीं है डिपॉजिट भरने के लिए। 12वीं 11वीं के पेपर भी है अभी, वो बच्चे लोग के दिमाग में क्या परिणाम देंगे? अपना इंडिया किधर जा रहा है? शिक्षण नहीं पर सरकार काय आहे? शिक्षण करून सरकार बनली ना, पण सरकार बनली मग आम्हाला घराबद्दल लवकरच इमर्जन्सी आम्हाला काहीतरी करा। आता पोलिसांकडून काय सांगण्यात आलेलं आहे? तुम्ही या ठिकाणी एकत्र समजा रस्त्यावरती उतरले आहेत, काय म्हणणार तुम्ही? ते तर बिचारे आपलं काम करतात, ते पण सांगतात, आम्हाला पण अश्रू येतात, ते पण मा बहीणवाले, फक्त आमच्या घराचे बदले घर द्या। नागरिकांना घराच्या बदली घर मिळावं, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिकांना जायचं कुठे असा प्रश्न पडलेला आहे। मुलांची परीक्षा आहेत, त्यामुळे सरकारने कुठेतरी थोडा विचार केला पाहिजे असं देखील नागरिक सांगतात। नक्कीच विपुल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। अतिक्रमण कारवाई विरोधात स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आता आक्रमक झाले, थेट त्यांनी आता रस्ता अडवलाय। पोलिसांना देखील त्या ठिकाणी पुढे जाऊ दिलं जात नाही, पोलिसांना आणि पालिका कर्मचाऱ्यांना अडवलेलं आहे। अतिक्रमण कारवाई विरोधात आता नागरिक आक्रमक झालेत। आमची तात्पुरती तरी त्या ठिकाणी व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी